अशी लेंथ, व्हॉल्यूम आणि स्ट्रॉंग आणि प्लस हेल्दी हेअर्स कोणत्या मुलीला नाही पाहिजेत. तर त्यासाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करते माझा एक वीकली हेअर केअर डे रुटीन. इग्नोर माय फेस प्लीज. सकाळी झोपेतून उठलेली आहे. फर्स्ट डिटँगल करायचं आहे. केसातला गुंता तुम्हाला सोडवायचा आहे. व्यवस्थित असा ओढून सोडून नाही. जेव्हापासून मी हा हेअर केअर डे रुटीन फॉलो करायला सुरुवात केली आहे, माझे बेबी हेअर्स ग्रो व्हायला सुरुवात झाली आहे. माझे हेअर स्प्लिट एंड्स खूप व्हायचे आहेत, ते बंद झाले आहेत आणि खूप सारे केस म्हणजे तुटून पडायचे आहेत, गळून नाही. तर मग ते सुद्धा थांबले ह्या रुटीनमुळे. तर गुंता सोडून झाल्यानंतर मी असं पार्टिशन केलं आहे आणि हे माझं होममेड हेअर ऑइल आहे, जे मी घरीच बनवलं आहे. आणि नंतरला मग सेक्शन घेऊन व्यवस्थित असा स्काल्पवरती म्हणजेच तुमच्या केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचं आहे. गरज नाही आहे तुम्हाला ते कुठल्याही अप्लायरची गरज नाही आहे. तुमची बोटं खूप चांगले काम करतात त्याच्यापेक्षा. आणि व्यवस्थित कोंबणे केलात तर अजून फायदा भेटेल. मेन म्हणजे टाळूवरती असं वरती डोक्याच्या वरती तेल जास्त टाकायला विसरायचं नाही, कारण ते खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तिथून आपल्याला ब्रेनला पण खूप चांगला मसाज भेटतो. आणि हेअर कोमनेच मी सगळा मसाज वगैरे केला आहे. परत गुंता सोडवला आहे, कारण माझ्याकडे दुसरे कंगवे नाही आहेत. सो व्यवस्थित असं चोळून कोमने व्यवस्थित असा मसाज केला आहे. हाताने सुद्धा मसाज दिला आहे. आणि माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी हा कपड्याचा जुगाड केला आहे. हेअर वॉश केल्यानंतर व्यवस्थित असं टॉवेलने तुमचे जे काही एक्सेस वॉटर असेल ते पुसून घ्यायचं आहे आणि नॅचरली हेअर ड्राय करायचे आहेत. आणि केसांचा हातानेच गुंता सोडवायचा आहे ओल्या केसांवरती. आणि जर तुम्हाला माझ्या हेअर ऑइलची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.